आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की लिंकिंग रोडवर शॉपिंग करताना काय काय मजा आली, मी काय काय फूड्स ट्राय केले, ईच अँड एव्हरीथिंग. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा. हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्रुती आणि बरंच काही मध्ये. मला कोणीतरी सांगितलं होतं, रिव्ह्यू दिला होता की लिंकिंग रोडवर खूप छान म्हणजे शॉपिंग करू शकतो आपण, मीन्स डे टू डे लाईफसाठी आणि थोडी स्ट्रीट शॉपिंग. मीन्स तुम्हाला माहिती आहे आपण ज्या मुली आहो, कितीही ब्रँडेड गोष्टी घ्या, कितीही तुमच्याजवळ चांगलं कलेक्शन असू द्या, बट स्टील आपल्याला स्ट्रीट शॉपिंग करण्यात खूप मजा येते. सो माझ्या नवऱ्याची खूप मागे लागली होती की मला जायचंय. लेट्स सी, आज मी तिथे चालली आणि एक ऑनेस्ट रिव्ह्यू देईल मी लास्टमध्ये की मी काय काय घेतलं आणि मला काय बघण्यात काय मजा आली अँड ऑल. अँड तोपर्यंत मी तुम्हाला सांगून देते आजची जी डेट आहे, आजची डेट आहे 17 जन. अँड तुम्हाला माहिती आहे मी वर्क फ्रॉम होम करते, एफिलिएट मार्केटिंग थ्रू मी डेली बेसिसवर इन्कम जनरेट करते. सो स्टे ट्यून्ड टू द एंडमध्ये मी आज किती अर्निंग जनरेट केली आहे हे बघायसाठी तुम्हाला लास्ट पर्यंत व्हिडिओ बघावा लागेल. सो स्टे ट्यून्ड. ऑलमोस्ट 4 o'clockला मी घरून निघाली कारण मला मार्केटमध्ये जास्ती वेळ स्पेंड करायचा होता म्हणून. धावत आमची ट्रेन वाचली नाही तर आज ट्रेन सुटली होती. मस्ती करत आणि बाहेरचा व्ह्यू बघत आम्हाला आमच्या डेस्टिनेशन स्टेशनवर पोहोचायचं होतं. थँक गॉड आम्हाला ट्रेन मिळाली, नाही तर आम्ही अजून 10 minutes लेट झालो असतो. मुंबई दिसते जरी इतकी सुंदर, बट मुंबईमध्ये जर तुम्हाला कुठे वेळेवर पोहोचायचं असेल तर तुम्हाला 2-3 तास आधी निघावंच लागते. आणि मी ज्या टाईमवर निघालो तर तो पीक टाईम होता, सगळ्यांचे ऑफिसेस वगैरे सुटण्याचा टायमिंग. सो तुम्ही बघू शकता ट्रॅफिक, लंबी लाईन. मार्केट जाण्यासाठी मी घरून निघाली तर लवकर होती, उजेडात निघाली होती, बट पोहोचता मला अंधार झाला. तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट रात्रीचे 8:30 वगैरे झाले ज्या वेळेस मी मार्केटमध्ये इथल्या स्ट्रीट फूडच्या स्टॉलवरची गर्दी बघून तर माझं म्हणजे मन असं होत होतं की मी काय खाऊ आणि काय नाही खाऊ. बट माझ्या मुलीला खायचा होता पिझ्झा, सो आम्ही गेलो पिझ्झा खायला. आफ्टर 4 hours ऑफ लॉंग ट्रॅफिक, लॉंग जर्नी आम्ही फायनली मार्केटमध्ये पोहोचलो आहे. बट इतक्या मोठ्या ह्याच्यात ट्रॅव्हलमध्ये इतकी भूक लागून गेली आता. सो आता आल्या आम्हाला काहीतरी खायचं आहे आणि माझ्या मुलीला खायचा आहे पिझ्झा. सो आम्ही आलो आहे पिझ्झा हटमध्ये. स्ट्रॉबेरीवाल्याला पण त्याचा बिझनेस करायचा होता कारण त्याच्या लक्षात येऊन गेलं माझ्या मुलीला स्ट्रॉबेरीज खूप आवडतात. जेव्हापासून मी मार्केटमध्ये आली तेव्हापासून माझं सगळं मन त्या मोमोजमध्ये होते आणि एक वेळची मी मोमोज खाऊन घेतले अँड दॅट वॉज अमेझिंग. आणि फायनली मी शॉपिंग करायला सुरुवात केली. मी त्याचे टॉप वगैरे होते 200 to 500च्या रेंजमध्ये होते. अँड कुर्तीज पण तुम्ही बघू शकता, छान सलवार कुर्ती आहे, टॉप आहे, ट्युनिक्स आहे, वेस्टर्न वेअर, सगळं ईच अँड एव्हरीथिंग खूप चांगल्या क्वालिटीमध्ये अवेलेबल आहे. मला फक्त एक टॉप घ्यायचं होतं, बट त्यांनी मला लास्टमध्ये 4 टॉप चिपकवले. मीन्स यांचा जो बार्गेनिंग स्किल आहे इट इज सो अमेझिंग. छोट्या मुलांसाठी पण छान कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल होते. अँड त्यांची जी रेंज होती ना 1000पर्यंत रेंज आहे. ठीक आहे, इतकी सगळी शॉपिंग केल्यानंतर इयरिंग्स अँड ऑल इट्स मॅन्डेटरी. इट्स लाईक अ पाणीपुरी, शॉपिंग केल्यानंतर खाल्ल्याशिवाय होत नाही, सेम हियर. सो इयरिंग्सचे कलेक्शन्स पण मला खूप छान वाटले. मग फायनली माझ्या मुलीला पण काहीतरी घ्यायचं होतं, सो तिने तिच्या चॉईसच्या क्लिप्स वगैरे बघितल्या आणि तिने त्या फायनली घेतल्या. अँड आम्ही निघालो आमच्या घरी. मार्केटपासून स्टेशन पोहोचायला आम्हाला ऑलमोस्ट 30 to 40 minutes लागले. मुंबई मेट्रोमध्ये आपले स्वागत आहे. मुंबई जितकी सुंदर फोटोजमध्ये दिसते, व्हिडिओजमध्ये दिसते, गुगलमध्ये दिसते, तितकी ओरिजिनल अनुभवण्यात खूप जमीन आसमानचा डिफरन्स आहे. तुम्ही ते बघू शकता. रात्रीही मुंबई किती छान दिसते, लाईट्स अँड ऑल. मीन्स इतका सुंदर जो व्ह्यू आहे ना तो मुंबईतच एन्जॉय करू शकतो. या लोकांचा सिरियलचा वेळ झाला, सो ह्या लोकांना सिरियल बघायची आणि मला व्लॉग शूट करायचा आहे. सो असं आम्ही घरी पोहोचलो. लॉट्स ऑफ शॉपिंग, लॉट्स ऑफ एक्सप्लोरिंग. मला काहीतरी टॉप्स आवडले, टॉप्स घेतले, पॅन्ट्स घेतले, समथिंग अँड डन विथ माय शॉपिंग. अँड इयरिंग्स, बाकी या गोष्टी तर मॅन्डेटरी असतात. एव्हरी टाइम जातो तेव्हा आपण काही ना काही घेतोच. जसं की ॲज आय प्रॉमिस की मी आज किती अर्निंग केली तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. सो चला मी तुम्हाला माझी लाईव्ह अर्निंग दाखवते. आज मी किती अर्न केलं आहे. आणि आज मी माझ्या साईड हसलनी फक्त दिवसाचे few hours काम करून मी 14,000 रुपीजची अर्निंग केली आहे. मी तुम्हाला लाईव्ह पण दाखवते. माझी आजची अर्निंग 14,000 रुपीज आहे आणि
आजची डेट आहे 17th Jan, 14,000 रुपीज. आज तुम्हाला माहिती आहे, आज मी पूर्ण एक्सप्लोअर केलं मार्केट. आज मला बाहेर जायचं होतं. जर सपोज मी घरून आज 4 वाजता निघाली होती, जर मी वर्किंग असते तर मला एकदा हाफ डे घ्यावा लागला असता और सुट्टी घ्यावी लागली असती आणि मग मी तिथे गेली असती. बट माझा प्लॅटफॉर्म जो आहे ना, तो मला एकदम फुल फ्लेक्झिबिलिटी देतो. मी माझ्या कम्फर्ट झोनमधून मी माझ्या सगळ्या गोष्टी करून अशी अर्निंग जनरेट करते, ठीक आहे. आणि इतकी सगळी फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणं खूप डिफिकल्ट आहे. आतापर्यंतचे जेवढे सगळे वर्ष आहे ना आपले तसेच गेले, काहीतरी नवीन विदाऊट इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टी शोधण्यात. बट मला एक गोष्ट सांगा, जो प्लॅटफॉर्म तुम्हाला इतक्या सगळ्या अर्निंग अपॉर्च्युनिटीज देत आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार नाही, ठीक आहे. जस्ट वन टाइम एनरोलमेंट कॉस्ट रिक्वायर्ड हिअर. बाकी रेस्ट तुम्ही बघू शकता. मी 10 टाइम्स का 10 टाइम्स 20 टाइम्स मी इथे अर्निंग केली आहे फक्त वन टाइम एनरोलमेंट कॉस्ट पे करून. सो तुम्ही पण तुमचा डिसिजन घ्या आणि मला सांगा माझा आजचा ब्लॉग कसा होता. थँक्यू.